और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर कॅम्प 5 मधील भाटिया चौकात सुरू असलेल्या इमारतीचं बांधकाम स्थगिती आदेश दिल्यामुळे पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आलंय, अशी माहिती तक्रारदार अनिल भालेराव यांनी दिली आहे। या प्रकरणात राजकुमार कुकरेजा यांना करण्यात आलेल्या भूखंडाच्या अलॉटमेंट आदेशाविरोधात फेरतपासणी अर्ज अनिल भालेराव यांनी दाखल केला होता। सदर अर्जावर सुनावणी करताना सक्षम प्राधिकरणाने नमूद केलं की प्रकरणाचा सखोल विचार होईपर्यंत संबंधित जागेच्या मालकी व वापराबाबत कोणताही बदल करता येणार नाही। फेरतपासणीत अर्जदाराकडून मांडण्यात आलेल्या मुद्द्यांचा विचार करता सदर भूखंडावर यापूर्वी अस्तित्वात असलेली स्थिती कायम ठेवणं आवश्यक असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलंय। त्यामुळे संबंधित अलॉटमेंट आदेशावर तात्पुरती स्थगिती देत पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात आलेत। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया तक्रारदार अनिल भालेराव यांच्याकडून। इथं सनदी संबंधी स्टे आणलेला आहे तुम्ही, नक्की काय विषय होता विस्तार मध्ये सांगा सुरुवातीपासून। ती जागा जी आहे ते राष्ट्रपती प्रधान 2 गुंठे जागेसाठी माझी कारवाई चालू होती आणि त्याच्यामधून लोकपाल साहेबांचे आदेश झाले। त्याच्यानंतर लोकायुक्ताच्या आदेशाप्रमाणे ते अतिक्रमण काढलं गेलं आणि काढताना अतिक्रमण काढल्यानंतर मला सांगितलं की ही जागा राखीव आहे स्वतंत्र सैनिकासाठी, ती जागा राखीव आहे असं सांगितलं मला। तुम्ही आता ही जागा आम्ही कुणाला देणार नाही यासाठी मी कोर्टातून हायकोर्टात माझी केस होती, मी ती केस काढल्यानंतर यांनी ती जागा अचानक ह्याला दिली, मला माहीत नव्हतं 2021ला। आणि त्याच्यानंतर मी कोर्टात गेलो, हायकोर्टात पण चालू आहे, माझ्या इकडे पण गेलो मी कोकण भवनमध्ये, तर हे दखल घेत नव्हते। 2023ला माझी पिटिशन आहे, ते दखल त्यांनी आज या महिन्यात घेतली आणि मग सुनावणी झाल्यामध्ये मी त्यांना सांगितलं की ही जी जागा आहे, हे जागेचे पेपर जे आहे, जे सनद निघाली राजकुमार कुकरेच्या नावाने, ती सनद खोटी आहे आणि सगळे पेपर बोगस आहेत आणि बोगस पेपरची तुम्ही काय करा, पडताळणी करा असं मी अर्ज मागं पण मुख्यमंत्रीकडून पण दिलेला आहे। त्यांना आलेले आहे की तुम्ही चौकशी करा, जिल्हाधिकारी त्यांच्याकडून पण त्यांना पत्र आलेले आहे की चौकशी करा। परत लोक आयुक्त होता हवामान आयुक्त त्यांच्याकडून पण आले की चौकशी करा, चौकशी करत नाही आणि ते जागा त्यांनी सनद खोटी सनद आहे आणि त्याच्यावर त्यांनी इमारत बनवली। त्याच्यानंतर मग मी आता 13-12 तारखेला माझी सुनावणी होती, त्याच्यामध्ये मी त्याला सांगितलं साहेबांना की असं आहे, सनद खोटी आहे आणि अशा प्रकारे यांनी काम केलेलं आहे, काय करावं जानकारी व्हावं, पडताळणी व्हावी। म्हणून त्यांनी काय केलं, ते त्याला सांगितलं की आता हे जागेला स्टे देतो आम्ही जोपर्यंत ते पेपरची पडताळणी होत नाही, म्हणून मी स्टे घेतलेला आहे। आता काय शिकायचं? आता काम बंद केलेलं आहे, ते 13 तारखेला स्टे आलाय। त्याच्यानंतर 6 दिवस त्याचं काम चालू होतं, फुल काम चालू होतं आणि त्याच्यानंतर मग आता काल मी गेलो होतो, काल फोटो वगैरे मी फोटो काढले की काम चालू होतं। त्याच्यानंतर मी काल सुट्टी होती, परवा आज मी गेलो, सांगितलं तर त्यांनी आज काम बंद केलंय, आज काम बंद आहे। स्थगिती दिल्यानंतरही तिथं बांधकाम चालू होतं आणि आता ते थांबवलेलं आहे। कोण आलेलं थांबवायला? नगरपालिकेच्या प्रभाग समिती 4 रजिस्ट्रेशनचा जो विषय आहे, तुम्ही सांगितलं की तिथं रजिस्ट्रेशन होऊ शकतं, तर एसडीओ ने त्याबाबत काही पत्रव्यवहार केला? काही पत्रव्यवहार केला नाहीये। मी त्यांना अर्ज दिलेला आहे की बाबा ह्याच्यावर स्टे आहे, खरेदी विक्री होऊ देऊ नका। त्यांनी कम्प्युटरमध्ये घेतले असं म्हणतात मला, पण मला प्रांत कोण आलं नाही, माझ्या कोणी आलेला नाही। त्याच्यामुळे मग विक्री होऊ शकते का? विक्री होऊ शकते। म्हणजे प्रशासन त्या प्रकरणामध्ये गुंतागुंत निर्माण करायचा प्रयत्न करते? बिलकुल। हा आदेश जमाबंदी आयुक्त, संचित मालमत्ता, जमीन हक्क व निर्वासित मालमत्तेचे परिरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलाय।
या निर्णयामुळे संबंधित भूखंड प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्थिती कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.